ईशान्य मुंबई अध्यक्ष रणजित भाऊ रणदिवे, तसंच अजित भाऊ रणदिवे, विनायक जाधव यांनी स्टेजवर त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. विनायक जाधव यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. वेळ खूप झालेला आहे. 2 मिनिटात सत्काराचा कार्यक्रम होईल. त्यांनी या झोपडपट्टीचा मोर्चा काढून ती झोपडपट्टी बसवली. अनेक सिरियलमध्ये काम केलं. आताही त्यांचे सिरियल चालू आहे. असे पेठे साहेब राहुल नरवणे यही फेसबुकवर गाजत आहेत. राहुल नरवणे या ठिकाणी सॉरी शांताराम पेठे यांनी बऱ्याच फिल्ममध्ये काम केलेलं आहे. हे आपल्या विनंतीला मांडून या ठिकाणी आले. राहुल नरवणे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे आणि हे कमी होईल आता. उपस्थित सर्वांना जय भीम. उपस्थित सर्वांना जय भीम. मी जय भीम म्हटलं मजा नाही आली. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा, निळा, कडक, क्रांतिकारी जय भीम. जय भीम. या ठिकाणी मला कोण कोण ओळखतं? माझे सोशल मीडियावरती कोणी कोणी व्हिडिओ बघितलेला आहे. चेंबूरमध्ये जे ओळखत नाही मी त्यांना सांगतो. चेंबूरमध्ये एक भैया होता पाणीपुरीवाला, ज्याच्या प्लेटीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि तो फोटो खाल्ल्यानंतरला कचऱ्याच्या डब्यात जात होता. बाबासाहेबांचा अपमान होता. तर त्याला भीमटोला देणारा तोच मी, त्याला माफी मागायला लावणारा तोच मी, त्याला धंदा बंद करायला लावणारा तोच मी. हल्ली तुम्ही बघत असाल संविधानाबद्दल बरेचसे लोक बोलतात की संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे, खूप अन्याय अत्याचार होतात. तर त्यांना मला सांगताय, अरे समुद्राची खोली मोजायला तुमच्याकडे माप आहे का? आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का? आणि संविधान बदलण्याची गोष्टी करणाऱ्यांनो तुमच्याकडे 32 डिग्रीवाला माप आहे का?
आणि मी काय म्हणतो की गल्लीतला एखादा छोटा मोठा भाई दादा डॉन यांचा बर्थडे असेल तरी तुम्ही टाकता की बॉसचा बर्थडे, दादाचा बर्थडे, भाऊचा बर्थडे. आता तर तुमच्या बापाचा बर्थडे, कसा आवाज झाला पाहिजे जोरामध्ये. जय भीम. या ठिकाणी आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल गायवट साहेब व सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. मला मान सन्मान दिला. जय भीम. नंतर दादा कारंडे, शंकर कारंडे याही मंचावर येऊ दे.